हॅलो स्टुडंट, रिप्रोडक्शन इन ॲनिमल या टॉपिकमध्ये आपण रिप्रोडक्टिव्ह हेल्थ हा पॉईंट लास्ट लेक्चरला चालू केला आणि या रिप्रोडक्टिव्ह हेल्थमध्ये RCHने दिलेले जे काही गोल्स आहेत आणि हे गोल अचीव करण्यासाठी जे काही ॲक्शन प्लॅन्स किंवा प्रोग्राम्स नॅशनल लेवलला जे काही राबवले गेले त्याच्याबद्दल आपण लास्ट लेक्चरला माहिती पाहिली। याच्यानंतर आपण शेवटी लेक्चर संपत असताना इंडियाचं पॉप्युलेशनही पाहिलं। या पॉप्युलेशनला कंट्रोल करण्यासाठी गव्हर्नमेंटने ठरवून दिलेली असे काही आहेत कॉन्ट्रासेप्टिव्ज आहेत की जे काय करू शकतात, बर्थ कंट्रोल करू शकतात किंवा बर्थचा रेट हा काय करू शकतो आपण नियंत्रित ठेवू शकतो। त्याच्यावरती आजच्या लेक्चरला आपण काय करणार आहोत, डिस्कशन करणार आहोत। तर या लेक्चरमध्ये नेमकं आपण काय पाहणार आहोत, तर युनियन ऑफ मेल आणि फिमेल गॅमेटमध्ये फर्टिलायझेशन होतं आणि फर्टिलायझेशनमुळं काय होऊ शकतं, एखाद्या किंवा ज्याच्यामध्ये रिप्रोडक्शनचा रेट वाढू शकतो। तर अशी ही जी काही रिप्रोडक्शनची प्रोसेस आहे ही प्रोसेस नियंत्रित ठेवण्यासाठी की ज्या पॉईंटमध्ये आपण डिस्कशन करणार आहोत ही प्रोसेस आपण कशा पद्धतीने नियंत्रित ठेवू शकतो त्या पॉईंटला म्हटलं जातं बर्थ कंट्रोल। तर या बर्थ कंट्रोलमध्ये दोन प्रकारचे डिव्हाइस किंवा दोन प्रकारच्या मेथड सांगितलेले आहेत। पहिली जी मेथड आहे ती आहे टेम्पररी मेथड आणि सेकंड नंबरला आहे परमनंट मेथड। टेम्पररी मेथड म्हणजे काय, युनियन ऑफ मेल आणि फिमेल जे काही गॅमेट्स आहेत त्याच्यानंतर फर्टिलायझेशन होणार आहे या प्रोसेसमध्ये। तर ही फर्टिलायझेशनची प्रोसेस कशा पद्धतीने आपण काय करू शकतो, टेम्पररी अवॉइड करू शकतो, त्याला म्हटलं जातं टेम्पररी मेथड। मग ही फर्टिलायझेशनची प्रोसेस किंवा ज्याला कन्सेप्शन्स असंही म्हटलं जातं, कन्सिव्ह असं म्हटलं जातं, प्रेग्नन्सी होणं याला कन्सिव्ह होणं असंही म्हटलं जातं। तर ही प्रोसेस आपण कशी डिले करू शकतो। मग ही जी डिले करण्याची जी प्रोसेस आहे ही प्रोसेस टेम्पररी मेथडमध्ये येतं। म्हणजे प्रेग्नन्सी डिले करण्याची जी काही प्रोसेस आहे याच्यासाठी कोणकोणते आपण डिव्हाइस यूज करू शकतो हे सगळे पॉईंट आपण या टेम्पररी मेथडमध्ये पाहणार आहोत। तर पहा, प्रेग्नन्सी डिले करणं किंवा ड्युरेशन वाढवणं किंवा ती स्टॉप करणं ही जी प्रोसेस आहे याला म्हटलं जातं टेम्पररी मेथड असं म्हटलं जातं। या टेम्पररी मेथडमध्ये आपण अशा प्रकारचे वेज पाहणार आहोत की ज्याच्यामध्ये काय होऊ शकतं, फर्टिलायझेशन अवॉइड होऊ शकतो। तर पहिली जी मेथड आहे ज्याला म्हटलं जातं नॅचरल मेथड, नैसर्गिक मेथड किंवा याला सेफ मेथड म्हटलं जातं किंवा यालाच रिदम मेथड असं म्हटलं जातं। तर पहा, रिप्रोडक्शन या प्रोसेसमध्ये नेमकं युनियन ऑफ मेल आणि फिमेल गॅमेट होणं ही प्रोसेस काय आहे, महत्त्वाची आहे किंवा हा इव्हेंट काय आहे, महत्त्वाचा आहे। तर ह्या नॅचरल मेथडमध्ये किंवा सेफ मेथडमध्ये नेमकं काय होतं, तर सेक्शुअल इंटरकोर्स हा मेन्स्ट्रुअल सायकलच्या एक आठवडा आधी किंवा मेन्स्ट्रुअलची जी काही सायकलची जी काही फेज आहे, ब्लिडिंग फेज, यांच्यानंतर जर एक आठवडा म्हणजे बिफोर मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग आणि आफ्टर मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग जो काही पिरियड आहे त्याला म्हटलं जातं सेफ पिरियड म्हटलं जातं। किंवा या पिरियडमध्ये जर सेक्शुअल इंटरकोर्स जर केला तर काय होऊ शकत नाही, युनियन ऑफ मेल आणि फिमेल गॅमेट होऊ शकत नाही किंवा फर्टिलायझेशन होऊ शकत नाही। म्हणून या मेथडला म्हटलं जातं नॅचरल मेथड म्हटलं जातं किंवा सेफ मेथड असं म्हटलं जातं किंवा रिदम मेथड। आता ही मेथड टोटली कशावरती डिपेंड आहे, म्हणजे नेमकं या पिरियडमध्ये असं काय होऊ शकतं की ज्याच्यामुळे युनियन ऑफ मेल आणि फिमेल गॅमेट होऊ शकत नाही। तर हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की नेमकं या मेथडमध्ये काय होतं। तर आपण पाहिलेलं आहे की मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जेव्हा गॅमेट फॉर्म करते आणि हे गॅमेट जेव्हा फिमेल जेनेटल ट्रॅकमध्ये एंट्री करतात तेव्हा जाणारा स्पर्म त्याची जी वायबिलिटी असते ही किती असते, 24 आवर्स असते। त्याच्यासोबत फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकमध्ये तयार होणारं जे काही गॅमेट आहे त्याची वायबिलिटी ही 24 to 48 आवर असते। मग हा जर पिरियड जर सोडला आणि जर सेक्शुअल इंटरकोर्स जर झाला तर काय होऊ शकत नाही, फर्टिलायझेशन होऊ शकत नाही। म्हणजे स्पर्मच्या आणि एगच्या वायबिलिटीनुसार किंवा या नॅचरल मेथड किंवा सेफ मेथडमध्ये ओव्युलेशन हा पॉईंट 14व्या दिवशी होतो हा कन्फर्म करून की याच्यामध्ये हा वेज सांगितलेला आहे की मेन्स्ट्रुअल सायकलच्या किंवा ब्लिडिंगच्या 1 वीक बिफोर आणि 1 वीक आफ्टर हा जो ड्युरेशन आहे हा सेफ पिरियड आहे किंवा हे रिदमिकली येतं म्हणून याला म्हटलं जातं रिदम मेथड असं म्हटलं जातं। ही एक नॅचरल प्रोसेस आहे म्हणून याला नॅचरल नैसर्गिकरित्या आपण फर्टिलायझेशन या पद्धतीनं काय करू शकतो, अवॉइड करू शकतो। हा एक टेम्पररी ह्या काय आहे म्हणजे ही एक मेथड आहे की ज्याच्यामध्ये फर्टिलायझेशन अवॉइड केलं जाऊ शकतं। त्याच्यानंतर दुसरी मेथड आहे क्वायटस इंटरप्टस किंवा विड्रॉल मेथड। याच्यामध्ये सेक्शुअल इंटरकोर्समध्ये इजॅक्युलेशन प्रोसेसच्या अगोदर जर पेनिस जर विड्रॉल जर केलं म्हणजे इन्सेमिनेशन जर अवॉइड केलं म्हणजे सिमेनची एंट्री जर फिमेल जेनेटल ट्रॅकमध्ये जर होऊच दिली नाही
तर काय होऊ शकतं की मेटिंग ऑफ मेल आणि फिमेल गॅमेट हे होणार नाहीत आणि याच्यामध्ये पेनिस विड्रॉल केलं जातं, त्यामुळे याला विड्रॉल मेथड असंही म्हटलं जातं किंवा कॉयटस इंटरप्टस असंही म्हटलं जातं. त्याच्यानंतर आहे लॅक्टेशनल अमनोरिया. आता ही जी प्रोसेस आहे, समजा पार्च्युरेशन प्रोसेस नंतर लॅक्टेशन ही प्रोसेस स्टार्ट झाली आणि लॅक्टेशन या प्रोसेसमध्ये लॅक्टोजन हार्मोन हे गरजेचं आहे आपण सांगितलं. त्याच्यासोबत इथं या पिरियडमध्ये व्हेरिएशन असू शकतं प्रत्येक लेडीमध्ये, पण या पिरियडमध्ये काय होऊ शकत नाही, मेन्स्ट्रुअल सायकल ही सप्रेस असते आणि मेन्स्ट्रुअल सायकल सप्रेस असल्यामुळं फर्टिलायझेशन चा ड्युरेशन जो आहे तो काय होऊ शकतो, लॉंगर होऊ शकतो किंवा या पिरियडमध्ये फर्टिलायझेशन काय होऊ शकतं, अवॉइड होऊ शकतं नॅचरली आणि या पिरियडलाच काय म्हटलं जातं, लॅक्टेशनल अमनोरिया असंही म्हटलं जातं. त्याच्यानंतर 4 नंबरचं टेम्पररी जी काही मेथड आहे याच्यामध्ये असे काही डिव्हाइस आहेत की ज्याच्यामध्ये येतं केमिकल मीन्स, म्हणजे असे काही केमिकल्स आहेत की ज्याच्यामध्ये फोन्स आहेत, टॅबलेट्स आहेत, जेलीज आहेत किंवा क्रीम्स आहेत. याचा जर वापर जर केला पॉप्युलेशनच्या अगोदर किंवा सेक्सुअल इंटरकोर्सच्या जर अगोदर, तर नेमकं काय होतं की जनरली हा जो डिव्हाइस आहे किंवा हे जे केमिकल्स आहेत हा फिमेल पार्टनरनी यूज करण्याचे हे डिव्हाइस आहेत की ज्याच्यामध्ये फोम आहेत, टॅबलेट्स आहेत, जेलीज आहेत किंवा क्रीम्स आहेत. हे जेव्हा अप्लाइड केले जातात तेव्हा नेमकं ॲक्शन काय होते की हे जे क्रीम्स, जेली ह्या काय करतात, म्युकस मेम्ब्रेनला अटॅच करतात, ज्याला म्हटलं जातं ॲडहरिंग म्युकस मेम्ब्रेन असं म्हटलं जातं. आणि जेव्हा हे म्युकस मेम्ब्रेनला, मग हा म्युकस मेम्ब्रेन कुठं असतो, सर्विक्स रिजनमध्ये असतो किंवा जे काही वजायनाचा जो रिजन आहे, बर्थ कॅनलचा जो रिजन आहे, जिथं हा म्युकस काय होत असतो, सिक्रेट होत असतो. ह्या म्युकस बरोबर त्यांची अटॅचमेंट होती आणि येणाऱ्या स्पर्मची एंट्री ही काय केली जाते, थांबवली जाते. ज्याच्यामध्ये जे स्पर्मची एंट्री झालेली आहे हे स्पर्म ह्या केमिकलमुळं, जेलीजमुळं काय होऊ शकतात, किल होऊ शकतात. जर स्पर्मची एंट्री ही युटेरसमध्ये जर झाली नाही तर ॲक्च्युली काय होणार आहे, हे एकपर्यंत जाणार नाही आणि त्यामुळे काय होईल, फर्टिलायझेशन अवॉइड होईल. याच्यावरती आपल्याला क्वेश्चन काय विचारला जाऊ शकतो, जे काही केमिकल्स आहेत की ज्याच्यामध्ये फोम्स आहेत, टॅबलेट्स, जेली किंवा क्रीम्स हे कुणी वापरायचे, तर याचा वापर कोण करू शकतात, फिमेल पार्टनर करू शकतात. याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह टाईपचा क्वेश्चन हा बऱ्याच वेळा विचारलेला आहे. त्याच्यानंतर 5वा जे काही टेम्पररी मेथडमधला जो काही 5वा पॉईंट आहे त्याच्यामध्ये आहे मेकॅनिकल डिव्हाइस. म्हणजे एक प्रकारचं डिव्हाइस आहेत आणि हे काय आहेत, तयार केलेले आहेत, म्हणून याला म्हटलं जातं मेकॅनिकल डिव्हाइस असं म्हटलं जातं. आणि या मेकॅनिकल डिव्हाइसमध्ये आपल्याला क्वेश्चन असा विचारला जातो, एखादं डिव्हाइस दिलं जातं आणि हे जे डिव्हाइस आहे हे मेल पार्टनर का फिमेल पार्टनर यूज करू शकतात, याच्याबद्दल क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आणि त्याच्याचबरोबर त्याचे फायदे किंवा तोटे. आता कोणतंही डिव्हाइस असेल, जनरली काय म्हटलं जातं, जे नॅचरल मेथड आहेत याच्यामध्ये फर्टिलायझेशन अवॉइड होईल असं नाही, 99.9% हे काय होऊ शकतं, अवॉइड होऊ शकतं. पण इथं काय आहे, रिस्क आहे. म्हणजे 100% कुठलीही मेथड शुअरिटी देऊ शकत नाही की ज्याच्यामध्ये फर्टिलायझेशन हे काय होईल, अवॉइडच होईल. त्यामुळं अशी कोणतीही मेथड नाही की ज्याच्यामध्ये काय नाही आहे टेम्पररी मेथडमध्ये की आपण याच्याबद्दल शुअरिटी देऊ शकत नाही किंवा खात्रीपूर्वक असा कोणताही डॉक्टर तुम्हाला सांगू शकणार नाही की याच्यामध्ये फर्टिलायझेशन हे काय होईल, अवॉइड होईल. तर मेकॅनिकल डिव्हाइसमध्ये पहिला जो पॉईंट आहे तो कंडोम आहे. हा मेल पार्टनरनी यूज करायचा आहे की ज्याच्यामध्ये स्पर्मची एंट्री म्हणजे इजॅक्युलेशन प्रोसेसमध्ये जे काही सिमेनचा डिस्चार्ज होणार आहे तो फिमेल जेनेटल ट्रॅकमध्ये जाणार नाही, त्यामुळे युनियन ऑफ मेल आणि फिमेल गॅमेट होणार नाही. त्याच्याचबरोबर जे कंडोम आहे त्याला वेगळ्या भाषेमध्ये त्याला निरोध असंही म्हटलं जातं. आणि या निरोधवरती आपल्याला टेक्स्टबुकमध्ये एक पॉईंट लिहिलेला आहे की जो गव्हर्नमेंटनी सगळ्यात जो इझी किंवा इझिली मार्केटमध्ये अवेलेबल असणारा हा काय आहे, डिव्हाइस आहे. या एका सेंटेन्सवरती सुद्धा क्वेश्चन विचारले जातात की गव्हर्नमेंटने त्याला काय दिलेली आहे, मान्यता दिलेली आहे, असा हा मेल पार्टनरचा डिव्हाइस कंडोम की ज्याच्यामुळं सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज सुद्धा काय होऊ शकतात, कमी होऊ शकतात किंवा अवॉइड होऊ शकतात, सच ॲज एड्स. म्हणजे या कंडोमबद्दल एड्सच्या बाबतीमध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. आणि त्याच्याचबरोबर की हा मेल डिव्हाइस आहे याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे. त्याच्यानंतर आहे डायफ्रॅम किंवा यालाच काय म्हटलं जातं, सर्वायकल कॅप असं म्हटलं जातं. हा जो डिव्हाइस आहे हा फिमेल पार्टनर यूज करतात. हा जनरली रबरपासून तयार झालेला असतो. याचं जे नाव आहे सर्वायकल कॅप, या नावावरूनच आपल्या लक्षात येतं की युटेरसचा जो काही निमुळता पार्ट आहे किंवा ज्याला आपण माउथ ऑफ युटेरस असं म्हणतो, अशा रिजनमध्ये हे काय केले जाते, हा डिव्हाइस इम्प्लांट केला जातो बिफोर
कॉप्युलेशन किंवा ज्याला सेक्सुअल इंटरकोर्स असं म्हटलं जातं, यावेळेला हा डिव्हाइस इम्प्लांट केला जातो, ज्यामुळे काय होऊ शकतं, स्पर्मची एंट्री ही काय करू शकते, थांबवू शकतात. हा जनरली रबर पासून तयार केलेला हा काय आहे, डिव्हाइस आहे. पुढे त्याच्यानंतर आहे आणि ज्याच्यावरती आपल्याला बोर्ड एक्झाममध्ये सगळ्यात जास्त आतापर्यंत क्वेश्चन विचारलेले आहेत, मग ती सीईटीची एक्झाम असेल, बोर्ड एक्झाम असेल किंवा नीटची एक्झाम असेल, तो आहे इंट्रा युटेराइन डिव्हाइस. नावावरूनच लक्षात येतं युटेराइन डिव्हाइस आहे, याचा अर्थ फिमेल पार्टनर यूज करणार आहेत आणि हे नेमकं कुठे इम्प्लांट करणार आहेत, युटेरसमध्ये इम्प्लांट करणार आहेत, म्हणून यांना म्हटलं जातं इंट्रा युटेराइन डिव्हाइस. इंट्रा युटेराइन डिव्हाइसचं जे काही शॉर्ट फॉर्म दिलेला आहे IUDC, इंट्रा युटेराइन डिव्हाइस, याच्यावरती सुद्धा क्वेश्चन बऱ्याच वेळा विचारलेला आहे. तर या इंट्रा युटेराइन डिव्हाइसमध्ये 3 डिव्हाइस आहेत. पहिला जो डिव्हाइस आहे जो लिप्स लूप असं म्हटलं जातं, 2 नंबरला आहे पहिला लिप्स लूप, 2 नंबरला आहे हार्मोन रिलीजिंग इंट्रा युटेराइन डिव्हाइस आणि 3 नंबरला आहे कॉपर रिलीजिंग इंट्रा युटेराइन डिव्हाइस. आता याच्यावरती बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारलेला आहे. तर पहा, लिप्स लूप्स हा इंट्रा युटेराइन डिव्हाइस आहे. याच्या हे सेंटेन्स महत्त्वाचं आहे. नेमकं हे काय आहे, इंट्रा युटेराइन डिव्हाइस आहे, म्हणजे युटेरसमध्ये याला काय केलं जातं, इम्प्लांट केलं जातं. हे कशापासून बनवलेलं आहे, तर हे जे इंट्रा युटेराइन डिव्हाइस आहेत एकतर ते प्लास्टिकपासून किंवा मेटलपासून तयार केलेले असतात. तर हा जो लिप्स लूप आहे हा प्लास्टिकपासून तयार केलेला डिव्हाइस आहे. याचा आकार कसा आहे, डबल एस शेप्ड स्ट्रक्चर आहे. आता पहा, याची ॲक्शन कशी राहत असते. हे जेव्हा युटेरसमध्ये इम्प्लांट केलं जातं तेव्हा आता हे इम्प्लांटेशनचं जे काम आहे ते नेमकं कोण करतं, तर याच्यामध्ये जे काही प्रॅक्टिस नर्सेस आहेत किंवा डॉक्टर्स आहेत की हेच काय करू शकतात, हे इम्प्लांटेशनचं काम करू शकतात युटेरसमध्ये. तर पहा, लिप्स लूप नेमकं काय काम करतं, हे जेव्हा युटेरसमध्ये इम्प्लांट केलं जातं आणि सेक्सुअल इंटरकोर्सच्या वेळेला इजॅक्युलेशन प्रोसेसमध्ये जी काही स्पर्मची एंट्री होत असते, तर ह्या स्पर्मला अट्रॅक्ट करण्याचं काम हे लूप्स करत असतात. कारण का की हे अट्रॅक्ट कुणाला करतात, मॅक्रोफेजेसला अट्रॅक्ट करण्याचं काम करत असतात. मॅक्रोफेजेसमुळे नेमकं काय होतं, फॅगोसायटोसिस या प्रोसेससाठी मॅक्रोफेजेस हे काय आहेत, प्रसिद्ध आहेत किंवा या मॅक्रोफेजेसचं हे फंक्शन आहे फॅगोसायटोसिस. फॅगोसायटोसिस म्हणजे काय, येणारा जो काही फॉरेन मटेरियल जे काही आपल्या बॉडीमध्ये येणार आहे त्याला किल करण्याचं, त्याला इमोबलाइज करण्याचं काम हे कोण करत असतं, फॅगोसायटोसिस काम करत असतात. तर हे लिप्स लूप्स हे अट्रॅक्ट मॅक्रोफेजेसला करतात आणि मॅक्रोफेजेसच्या जेव्हा लक्षात येतं की फॉरेन बॉडी आलेली आहे, म्हणजेच कोण असणार आहे, स्पर्मची एंट्री आलेली असणार आहे, तेव्हा या स्पर्मला किल करण्याचं काम हे मॅक्रोफेजेस करणार आहेत. म्हणजे या इम्प्लांटेशनमुळं काय होईल, स्पर्मची एंट्री याला चेक बसेल आणि जेव्हा युटेरसमध्येच स्पर्मच्या एंट्रीला चेक बसतो तेव्हा ते 1 पर्यंत जाणार नाहीत, म्हणजेच काय होईल, फर्टिलायझेशन अवॉइड होईल. त्याच्यानंतर आहे दुसरा जो इंट्रा युटेराइन डिव्हाइस आहे ज्याला म्हटलं जातं हार्मोन रिलीजिंग इंट्रा युटेराइन डिव्हाइस. आता हार्मोन रिलीजिंग इंट्रा युटेराइन डिव्हाइस म्हणजे काय, इथे मी डायग्राम काढलेली आहे की जो आहे याच्या नावाबद्दलही आपल्याला क्वेश्चन विचारले जातात. म्हणजे हा जो डिव्हाइस आहे जनरली वाय शेप्ड स्ट्रक्चर आहे, असं वाय शेप्ड स्ट्रक्चर आहे आणि त्याचं नाव आहे LNG20. आता हे हार्मोन रिलीजिंग आहे, त्यामुळे हे कोणत्या हार्मोनपासून बनलेलं आहे, प्रोजेस्टेरॉन या हार्मोनपासून बनलेलं आहे. तर हे नेमकं काय काम करतं, तर हे इम्प्लांटेशन अवॉइड करण्याचं काम करत असतं. आता इम्प्लांटेशन अवॉइड म्हणजे काय, तर फर्टिलायझेशन झाल्यानंतर काही वेळेला काय होतं, फर्टिलायझेशन होतं आणि फर्टिलायझेशन झाल्यानंतर काय होऊ शकतं, तो जो काही एम्ब्रिओ आहे तो युटेरसमध्ये येतो आणि युटेरसमध्ये त्याच्यानंतरची नेक्स्ट स्टेप असते इम्प्लांटेशन. ही जी प्रोसेस जर अवॉइड जर केली तर प्रेग्नन्सी काय होते, रेग्युलेट होते. समजा जर इम्प्लांटेशन जर झालं नाही तर प्रेग्नन्सी काय होऊ शकते, डिस्टर्ब होऊ शकते. मग हे या हार्मोन रिलीजिंग डिव्हाइसमध्ये नेमकं काय केलं जातं, हे डिव्हाइस युटेरसमध्ये इम्प्लांट केलं जातं आणि हे जे डिव्हाइस आहे हे नेमकं काय करतं, युटेरसमध्ये अशी काही कंडिशन तयार करतं ज्याला म्हटलं जातं अनसुटेबल एन्व्हायरमेंट काय तयार करतं, कशासाठी, इम्प्लांटेशनसाठी. त्याच्याचबरोबर सर्विक्स होस्टाईल टू स्पर्म असं म्हणलेलं आहे. सर्विक्स रिजनमध्येच या स्पर्मला काय होऊ शकतं, इमोबलाइज करण्याचं काम हा डिव्हाइस करू शकतो. म्हणजे स्पर्मची एक प्रॉपर्टी आहे की स्पर्ममध्ये लोकोमोटरी ऑर्गन हा टेल रिजन असल्यामुळे त्याची मोबिलिटी ही काय होत असते, फास्ट असते. त्याच्याचबरोबर फिमेल जेनिटल ट्रॅकमध्ये आल्यानंतर सुद्धा त्याची मोबिलिटी फास्ट करण्यासाठी वेगवेगळे जे काही ऑर्गन आहेत किंवा सिक्रेशन आहेत ते काय करत असतात, काम करत असतात. पण अशा पद्धतीच्या डिव्हाइसमुळं त्या स्पर्मची मोबिलिटी कमी होते. मग विदिन ड्युरेशनमध्ये
ड्युरेशनमध्ये जर स्पर्म हा एगपर्यंत जर पोहोचला नाही तर काय होऊ शकत नाही, फर्टिलायझेशन होऊ शकत नाही. म्हणजेच इथं काय होऊ शकतं, प्रेग्नन्सी मेंटेन होत नाही किंवा प्रेग्नन्सी होत नाही. म्हणजे हा जो हार्मोनल रिलीजिंग इंट्रायुटेराइन डिव्हाइस आहे हा अनसुटेबल एन्व्हायरमेंट करतो. हा कशासाठी, इम्प्लांटेशनसाठी. म्हणजे या पॉईंटमध्ये जे काही बेसिक कन्सेप्ट आहेत किंवा ज्याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात असंच फक्त काय आहे मॅटर मी बोर्डवरती लिहिलेलं आहे. त्यामुळं हे जे लेक्चर आहे म्हणजे नेमकं बोर्डवरती काय लिहिलेलं आहे याच्यावरतीच बऱ्याच वेळा काय विचारले जातात, क्वेश्चन विचारले जातात. त्यामुळं जे काही बोर्ड रायटिंग आहे या बोर्ड रायटिंगकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. त्याच्यासोबत तिसरा आणि अतिशय महत्त्वाचा आणि जो की ज्याच्यामध्ये पर्सेंटेज सगळ्यात जास्त आहे असा जो डिव्हाइस जो जनरली फिमेलमध्ये यूज केला जातो तो म्हणजे आहे कॉपर रिलीजिंग डिव्हाइस आणि याला म्हटलं जातं कॉपर टी. हे कॉपरपासून बनलेलं आहे आणि याचा आकार हा टी शेप्ड आहे म्हणून याला म्हटलं जातं कॉपर टी. असे बरेचसे डिव्हाइस तयार झालेले आहेत. आपल्याला पुस्तकामध्ये ज्याची 2 नावं दिलेली आहेत, एक कॉपर टी आणि त्याच्यानंतर कॉपर 7. हे एक फिमेल डिव्हाइस आहे. युटेरसमध्ये काय केलं जातं, इम्प्लांट केलं जातं. आणि नेमकं हा कॉपर टी काय करतं तर याच्यामध्ये प्रेझेंट असलेले जे कॉपर आहे हे स्पर्मला इमोबलाइज करण्याचं काम करतं किंवा स्पर्मची मोबिलिटी कमी करण्याचं काम करत असतं. स्पर्मची मोबिलिटी कमी जर झाली म्हणजेच काय होतं, तो स्पर्म किल सुद्धा होतो आणि त्यामुळे फर्टिलायझेशन जी काही कपॅसिटी आहे, मोबिलिटी कमी झाली याचा अर्थ स्पर्मची फर्टिलायझेशन कपॅसिटी सुद्धा काय होते, कमी होते. आणि हे जेव्हा कपॅसिटी कमी होते तेव्हा ऑटोमॅटिक फर्टिलायझेशन हे अवॉइड होतं. इथं आपलं इंट्रायुटेराइन डिव्हाइस हा पॉईंट कंप्लीट झालेला आहे. बोर्ड एक्झामसाठी इंट्रायुटेराइन डिव्हाइस फक्त बोर्ड एक्झामसाठी नाही तर CET आणि नीट याच्यावरती सुद्धा बऱ्याच वेळेला प्रत्येक वर्षी ह्या इंट्रायुटेराइन डिव्हाइसवरती क्वेश्चन हा विचारला जातो. फक्त लँग्वेज वेगळी असते किंवा विचारण्याची पद्धत ही काय असते, वेगळी असते, पण बेसिक काय आहे हेच आहे. त्याच्यानंतर या टेम्पररी मेथडमधला 6वा जो पॉईंट आहे तो कोणता येतो, फिजिओलॉजिकल मेथड येतो. या फिजिओलॉजिकल मेथड म्हणजे काय, जी काही आपली नॉर्मल फिजिओलॉजी आहे ही डिस्टर्ब करण्याचं काम ही फिजिओलॉजीची मेथड करत असतं. या फिजिओलॉजिकल मेथडमध्ये टॅबलेट्स येतात. जनरली त्यांना पिल्स असंही म्हणलं जातं. हे ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह आहेत आणि हे ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह फिमेल पार्टनर यूज करत असतात. आता हे जे फिजिओलॉजिकल डिव्हाइस आहे की जे टॅबलेटच्या फॉर्ममध्ये आहे किंवा ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह या नावाने ओळखलं जातं, याच्यावरती बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारलेला आहे. जनरली गव्हर्नमेंटनी ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह म्हणून ज्या काही पिल्स रेकमेंडेड केलेल्या आहेत त्या पिलचं नाव आहे सहेली. आणि ह्या सहेलीबद्दल असाही क्वेश्चन बऱ्याच वेळा विचारलेला आहे की ही डेली घेतली जाते का वीकली घेतली जाते. तर लक्षात ठेवायचं, सहेली जी गव्हर्नमेंटनी रेकमेंडेड केलेली ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह जी काही पिल्स आहे ही वन्स इन अ वीक घेतली जाते, आठवड्यातून एकदा. आता नेमकं या टॅबलेटमध्ये काय आहे तर या टॅबलेटमध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनची लेवल आहे. म्हणजेच या हार्मोनच्या काय आहेत, टॅबलेट आहेत. या हार्मोनमुळे फिजिओलॉजी चेंज होते म्हणून याला म्हटलं जातं फिजिओलॉजिकल मेथड असं म्हटलं जातं किंवा फिजिओलॉजिकल डिव्हाइस असंही म्हटलं जातं. तर पहा नेमकं याच्यामध्ये काय होतं तर ह्या जेव्हा टॅबलेट घेतल्या जातात तेव्हा काय होऊ शकतं, ओव्ह्युलेशन इनिबिट होतं. म्हणजे ओव्ह्युलेशन होत नाही. ओव्ह्युलेशन होत नाही याचा अर्थ काय, जे ओव्हरीमध्ये जे स्ट्रक्चर आहे प्रायमरी फॉलिकलचं कन्व्हर्जन, सेकंडरी फॉलिकल, टर्सरी फॉलिकल, ग्राफाईन फॉलिकल हा सिक्वेन्स चालूच राहणार आहे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनच्या लेवलमुळे. पण एक दिवस अशी वेळ येते की ज्याच्यामध्ये LH हार्मोनच्या सिक्रेशनमुळे काय होऊ शकतं, ग्राफाईन फॉलिकल रप्चर होतो आणि रप्चर झालेल्या ग्राफाईन फॉलिकलमधून एग हा पेरिटोनियल कॅव्हिटीमध्ये येतो. नेमकी हीच प्रोसेस या फिजिओलॉजिकल डिव्हाइसमध्ये काय होते, इनिबिट होते. म्हणजेच इथं एग हा ओव्हरीचा वॉल रप्चर करून पेरिटोनियल कॅव्हिटीमध्ये येत नाही. एक जर पेरिटोनियल कॅव्हिटीमध्ये आला नाही तर तो फॉलोपियन ट्यूबमध्ये जाणार नाही आणि फॉलोपियन ट्यूबमध्ये जर एग नसेल तर आलेला स्पर्म हा काय करू शकणार नाही, पेनेट्रेशन करू शकणार नाही. त्यामुळे ऑटोमॅटिकली इथं फर्टिलायझेशन काय होईल, अवॉइड होईल. म्हणजे फिजिओलॉजिकल डिव्हाइसमध्ये ज्या काही टॅबलेट वापरले जातात या टॅबलेटमध्ये असे जे हार्मोन्स आहेत जे काय करतात, ओव्ह्युलेशन स्टॉप करतात किंवा ओव्ह्युलेशन होत नाही जोपर्यंत ती टॅबलेट चालू आहे तोपर्यंत. आता याच्यामध्ये काय वाटतं जातं की नेमकं ओव्ह्युलेशन अवॉइड कसं होतं तर या लेवलमुळं म्हणजे जे काही हार्मोनची लेवल आहे याच्यामुळं काय होऊ शकतं, क्वालिटी ऑफ सर्वायकल म्युकस चेंज होऊ शकतो. म्हणजे जो काही सर्वायकल म्युकस आहे
म्हणजे सर्विक्स रिजनमधला सर्वायकल जो काही म्युकस आहे याची क्वालिटी चेंज होते. म्हणजे काय होतं, पीएच वाढला जाणार आहे आणि वाढलेल्या पीएचला स्पर्म हे काय करू शकणार नाहीत, म्हणजे लाईव्ह कंडिशनमध्ये सुद्धा राहू शकणार नाहीत. हे एक कारण असू शकतं. पण या फिजिओलॉजिकल डिव्हाइसमध्ये नेमकं मेकॅनिझम काय आहे, प्रत्येक डिव्हाइस कोणत्या तरी मेकॅनिझमवरती किंवा ॲक्शनवरतीच तयार करण्यात आलेला आहे. त्यामुळे या फिजिओलॉजिकल डिव्हाइसमधलं मेन कारण आहे इट इनिबिट द ओव्युलेशन. म्हणजेच ओव्हरीच्या इंटरनल सेक्शनमध्ये एक फॉर्मेशनची प्रोसेस चालू असते, पण ग्राफाईन फॉलिकल रप्चर करून तो पेरिटोनियल कॅव्हिटीमध्ये जर आला नाही तर युनियन ऑफ मेल आणि फिमेल गॅमेट होणार नाही. हे याचं काय आहे, ॲक्शन आहे किंवा मेकॅनिझम आहे. याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. किंवा जी गव्हर्नमेंटनं रेकमेंडेड केलेली जी काही टॅबलेट आहे ती आहे सहेली, आणि ही वन्स इन अ वीक अशा पद्धतीनं घेतली जाते. याला ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह असंही म्हटलं जातं. आता काही हे झाले टेम्पररी मेथडमधले जे काय आहेत वेल नोन कॉन्ट्रासेप्टिव्ह आहेत की ज्याच्यामुळे फर्टिलायझेशन अवॉइड होतं. याच्या व्यतिरिक्त आणखी काय आहेत, तर याच्या व्यतिरिक्त जो मायनरमध्ये पॉईंट येत असतो तो कोणता आहे, टायनी थिन लाईक रॉड जे इम्प्लांट करतात फिमेल अप्पर आर्ममध्ये, की ज्याच्यामुळे काय होऊ शकतं, 3 ते 4 वर्ष फर्टिलायझेशन किंवा प्रेग्नन्सी ही डिले होऊ शकते. पण याच्यामध्ये काय आहेत, बरेच रिस्क आहेत. मी आता सांगितलं की टेम्पररी मेथडमध्ये असा कोणताच पॉईंट असा नाही की ज्याच्यामुळे काय होऊ शकतं, शुअरिटी सांगू शकत नाही. आणि प्रत्येक मेथडमध्ये आपल्याला फक्त फायदा आहे असं नाही, काही पद्धतीचं काय आहे, नुकसानी आहे. कारण फिजिओलॉजिकल डिव्हाइसचा जेव्हा वापर केला जातो तेव्हा ती जी फिमेल आहे, जनरली हे फिजिओलॉजिकल डिव्हाइस हे फिमेल पार्टनरनी घेण्याचं डिव्हाइस आहे. आणि याच्यामध्ये जे काही साईड इफेक्ट आहेत की ज्याच्यामध्ये आपली फिजिओलॉजी चेंज होते, म्हणजे नॉसिया, ओमिटिंग अशा पद्धतीचे काय होऊ शकतात, त्रास होऊ शकतात. जेव्हा इंट्रायुटेराइन डिव्हाइस हे इम्प्लांट केले जातात त्याचा सुद्धा काय आहे, म्हणजे ब्लिडिंग किंवा हिमोरेज अशा पद्धतीचे प्रॉब्लेम येऊ शकतात. म्हणजे प्रत्येक डिव्हाइसमध्ये नेमका काहीतरी काय आहे, साईड इफेक्ट आहे. म्हणजे जेवढे 99% जरी फायदा असला तरी 1% मध्ये याचे साईड इफेक्ट आहेत. म्हणूनच हे फार लॉंग ड्युरेटिव्ह पिरियडपर्यंत आपल्याला वापरता येत नाहीत. म्हणूनच यांना काय हेडिंगमध्ये दिलेलं आहे, टेम्पररी मेथड टू अवॉइड फर्टिलायझेशन किंवा डिले प्रेग्नन्सी. या हेडिंगच्या अंडरमध्ये आपण वेगवेगळे काय पाहिले, डिव्हाइस पाहिले की ज्याच्यामध्ये नॅचरल मेथड, सेफ मेथड, क्वायटस इंटरप्टस, त्याच्यानंतर लॅक्टेशन, अम्नोरिया, केमिकल मीन्स आणि मेकॅनिकल डिव्हाइस किंवा मेकॅनिकल मीन्समध्ये कंडोम, डायफ्रॅम, इंट्रायुटेराइन डिव्हाइस, फिजिओलॉजिकल टॅबलेट्स आणि त्याच्यानंतर अदर मेथडमध्ये रॉड इम्प्लांटेशन हे पॉईंट पाहिलेले आहे. हे झालं टेम्पररी मेथड. टेम्पररी मेथडमुळे काही ठराविक काळासाठी आपण फर्टिलायझेशन काय करू शकतो, अवॉइड करू शकतो. त्याच्यानंतर या बर्थ कंट्रोलमध्ये दुसरा एक उपाय आहे ज्याला म्हटलं जातं परमनंट मेथड असं म्हटलं जातं. म्हणजेच परमनंट कायमस्वरूपी आपण फर्टिलायझेशन काय करू शकतो, बंद करू शकतो. अशी जी प्रोसेस आहे ज्याला म्हटलं जातं परमनंट मेथड. आता नेमकं परमनंट मेथड ही काय आहे, तर ही एक सर्जिकल मेथड आहे की ज्याच्यामध्ये सर्जरी करावी लागते. आणि या सर्जरीमुळे युनियन ऑफ मेल आणि फिमेल गॅमेट ही जी प्रोसेस आहे ही बंद होते. तर या मेथडमध्ये नेमकं काय आहे, तर या मेथडमध्ये 2 प्रकारच्या सर्जरी आहेत. जी मेलमध्ये केली जाते ज्याला म्हटलं जातं व्हॅसेक्टॉमी असं म्हटलं जातं, आणि जी फिमेलमध्ये केली जाते ज्याला ट्युबेक्टॉमी असंही म्हटलं जातं. आता ॲक्च्युली या दोन्ही प्रोसेसच्या डायग्रॅम जर आपल्याला मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम याची जर डायग्रॅम जर आपण तयार केली असेल तर याचा अर्थ इथं समजतो. पुस्तकामध्ये याची डायग्रॅम दिलेली आहे. डायग्रॅम दिली आहे म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम दिलेली आहे आणि या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधला कोणता पार्ट हा मेडिकली काय केला जातो, ट्रीट केला जातो, याच्यावरती डायग्रॅम काय केलेली आहे, दाखवलेली आहे. तर पहा, मेलमध्ये जी सर्जरी केली जाते ज्याला म्हटलं जातं व्हॅसेक्टॉमी असं म्हटलं जातं. आता हे जे नाव दिलेलं आहे हे कशावरून, तर पहा, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये आपण सिस्टीम पाहत असताना प्रायमरी सेक्स ऑर्गन टेस्टिस आणि टेस्टिस नंतर पुढे जो ॲब्डॉमिनल कॅव्हिटीमध्ये गेलेली जी ट्यूब आहे ज्याला वास डिफरन्स असं म्हटलं जातं. वास डिफरन्स ही काय काम करत असते, टेस्टिसमध्ये तयार झालेले स्पर्म हे ॲब्डॉमिन कॅव्हिटीपर्यंत घेऊन जाण्याचं काम करत असते. आता या सर्जरीमध्ये हा जो वास डिफरन्स आहे तोच काय केला जातो, कट केला जातो. त्यामुळे टेस्टिसचं काम, स्पर्म प्रोडक्शन हे चालू राहतं. पण हा तयार झालेले स्पर्म हे काय होऊ शकत नाहीत, युरेथ्रापर्यंत जाऊ शकत नाहीत. कारण इथं वास डिफरन्स कट केल्यामुळं तो कट केला जातो आणि परत काय केलं जातं, त्याला टाईट केलं जातं. त्यामुळे स्पर्म तयार होतात, स्पर्म प्रोडक्शन होतं, पण काय होऊ शकत नाहीत, युरेथ्रा थ्रू इजॅक्युलेशन प्रोसेसमध्ये सीमेनमध्ये त्यांची एंट्री होऊ शकत नाही. म्हणजेच ही एक काय झाली, परमनंट मेथड झाली जी मेलमध्ये केली जाते. त्याच्यानंतर दुसरी परमनंट मेथड आहे
जी फिमेलमध्ये जे काय केलं जातं सर्जिकली ट्रीटेड केली जाते, सर्जिकली ऑपरेट केलं जातं, ती आहे ट्युबेक्टोमी. नावावरूनच लक्षात येतं याला ट्युबेक्टोमी असं का म्हटलं जातं, तर फिमेलमध्ये जेव्हा आपण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम स्टडी केली होती तेव्हा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये आपण युटेरस पाहिला होता की जो सेंटरला प्रेझेंट आहे आणि युटेरसच्या दोन्ही बाजूला ट्यूब प्रेझेंट आहे. याच ट्यूबमध्ये फर्टिलायझेशनची साईट आहे असंही सांगितलं होतं. ही जी ट्यूब आहे ज्याला फॉलोपियन ट्यूब असं म्हटलं जातं, फॉलोपियन ट्यूबमध्ये फर्टिलायझेशनची साईट आहे, याचा अर्थ इथं एग आणि स्पर्मचं काय होतं, युनियन होतं. तर अशा रिझनमध्ये युनियन झाल्यानंतर परत काय होऊ शकतं, ते युटेरसमध्ये येतात. पण इथं अशी जी जागा आहे फॉलोपियन ट्यूबची की जी युटेरसला अटॅच असते, ही काय केली जाते, कट केली जाते. म्हणजे इथं फॉलोपियन ट्यूब कट केली जाते, म्हणून याला म्हटलं जातं ट्युबेक्टोमी असं म्हटलं जातं. म्हणजे ह्या ज्या दोन परमनंट मेथड आहेत की ज्याच्यामुळं कायमस्वरूपी फर्टिलायझेशन हे काय केलं जातं, स्टॉप केलं जातं. ही जी प्रोसेस आहे ज्याला म्हटलं जातं व्हेसेक्टोमी आणि ट्युबेक्टोमी. याच्यावरती क्वेश्चन कसा विचारला जातो, मेनली एका मार्कासाठी तुम्हाला आता नवीन पॅटर्ननुसार 1 मार्कासाठी हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. मेलमध्ये जी काही परमनंट मेथड आहे किंवा जे सर्जिकल ऑपरेशन केलं जातं त्याचं नाव काय, असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. किंवा की मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची डायग्राम दिली की पहिल्या डायग्राममध्ये वास डिफरन्स कट केलेला आणि नंतर टाईट केलेला जर दाखवला तर ती प्रोसेस कोणती आहे, व्हॅसेक्टोमी आहे. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची डायग्राम दिली की ज्याच्यामध्ये फॉलोपियन ट्यूब कट केलं आणि परत टाईट केलेलं असा जर नॉट जर दिसला तर हे काय आहे, इथं परमनंट मेथड आहे बर्थ कंट्रोलसाठी आणि ज्याचं नाव काय आहे, ट्युबेक्टोमी आहे. म्हणजे ह्या बर्थ कंट्रोलमधला टेम्पररी मेथड आणि परमनंट मेथड असे आपण दोन्ही पॉईंट पाहिलेले आहेत. आता काही वेळेला प्रेग्नन्सी असते पण ही प्रेग्नन्सी आपण काय करू शकतो, म्हणजे इथं स्टॉप सुद्धा करू शकतो की जो अंडर मेडिकल सुपरविजन ज्याला म्हटलं जातं ॲबॉर्शन असं म्हटलं जातं, किंवा टर्मिनेशन ऑफ मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी असा एक पॉईंट आहे की ही प्रेग्नन्सी स्टॉप का केली जाते, तर एकतर फिटसमध्ये प्रॉब्लेम असू शकतो किंवा जी काही मॅटर्नल मदर आहे तिच्यामध्ये प्रॉब्लेम असू शकतो किंवा भविष्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम येणार असू शकतो. ह्या 3 कारणामुळं ही प्रेग्नन्सी टर्मिनेट केली जाते, ज्याला म्हटलं जातं MTP असं म्हटलं जातं, मेडिकली टर्मिनेट प्रेग्नन्सी, ज्याला MTP असं म्हटलं जातं. आता यालाच लोकल लँग्वेजमध्ये ॲबॉर्शन असंही म्हटलं जातं. MTP म्हणजे मेडिकली टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी. इथं प्रेग्नन्सी टर्मिनेट केली जाते किंवा स्टॉप केली जाते पण ती मेडिकली केली जाते, म्हणून याला मेडिकली टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी असं म्हटलं जातं. आता MTP करण्यासाठी काही ठराविक गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटल्स आहेत, इथंच काय केलं जातं, ही प्रोसेस केली जाते. आता ही प्रोसेस का केली जाते, फिटसच्या डेव्हलपमेंटमध्ये प्रॉब्लेम असेल, मॅटर्नल मदरला प्रॉब्लेम असेल तरच ही प्रोसेस केली जाते. आता हा जो प्रॉब्लेम आहे फिटसच्या डेव्हलपमेंटचा हा नेमका कधी समजतो, तर पहा MTP केली जाते. MTPचा जो सेफ रेट आहे तो प्रेग्नन्सीच्या 12 वीक्सपर्यंत आपण MTP करू शकतो, किंवा जे काही डॉक्टर आहेत ते आपल्याला सल्ला देऊ शकतात की 12 वीक म्हणजेच किती झाले, 3 मंथपर्यंत. म्हणजे जो प्रेग्नन्सीचा फर्स्ट ट्रायमेस्टर हा जो पिरियड आहे याच्यामध्ये MTP ही काय राहत असते, सेफ राहत असते. आता पहा, म्हणजे तो फिटसची डेव्हलपमेंट ही ॲबनॉर्मल आहे हे कशावरून ओळखलं जातं, तर त्याच्यासाठी एक टेस्ट केली जाते आणि या टेस्टचं नाव आहे अम्निओसेंटेसिस. पुढच्या लेक्चरलाही आपण हा पार्ट पाहूया, अम्निओसेंटेसिस. अम्निओसेंटेसिस म्हणजे काय, तर पहा गॅस्ट्रुलेशन प्रोसेस पाहत असताना आपण सांगितलं होतं की पहिल्यांदा एंडोडम तयार होतो आणि नंतर एक्टोडम तयार होतो. आणि एक्टोडम जिथं प्रेझेंट आहे तिथे एक कॅव्हिटी प्रेझेंट असते ज्याला अम्निओटिक कॅव्हिटी असं म्हटलं जातं. या अम्निओटिक कॅव्हिटीमध्ये फ्लूइड प्रेझेंट असतं की हे फ्लूइड अम्निओटिक किंवा अम्निओजेनिक सेल्स सिक्रेट्स करत असतात. ह्या अम्निओजेनिक सेल्स ह्या कोण तयार करतात, तर ट्रोपोब्लास्ट तयार करतो. तर पहा, जेव्हा प्रेग्नन्सीमध्ये कंजेनायटल डिसीज असतील किंवा काही प्रॉब्लेम असेल की जे सिम्पटम्समुळे दिसणार आहे हे जेव्हा चेक केलं जातं तेव्हा नेमकं एक टेस्ट केली जाते ज्याला म्हटलं जातं अम्निओटिक टेस्ट असं म्हटलं जातं. या अम्निओटिक टेस्टमध्ये नेमकं काय केलं जातं, तर अल्ट्रासाऊंडच्या मदतीनं सिरिंज इंट्रोड्यूस करून जे फिटस अम्निओटिक कॅव्हिटीमध्ये जे काही सस्पेंडेड फॉर्ममध्ये आहे ते जे फ्लूइड प्रेझेंट आहे हे फ्लूइड तयार करण्याचं काम ज्या सेलने केलं ज्याला अम्निओजेनिक सेल असं म्हटलं जातं. ह्या सेल्स काय केल्या जातात, कलेक्ट केल्या जातात आणि इंजेक्शनच्या मार्फत
बाहेर काढले जातात आणि या सेलमधले जे काही क्रोमोझोम्स आहेत ते चेक केले जातात. म्हणजे इथं आपल्याला काय कळतं, क्रोमोझोमल ॲबनॉर्मिटीज कळतात. म्हणजेच अम्निओसेंटेसिस ही एक प्रोसेस अशी आहे की ज्याच्यामध्ये क्रोमोझोमल ॲबनॉर्मिटीज, डेव्हलपिंग फिटसमधल्या क्रोमोझोमल ॲबनॉर्मिटीज आपण काय करू शकतो, डिटेक्ट करू शकतो. मग जेव्हा क्रोमोझोमल ॲबनॉर्मिटीज डिटेक्ट होतात तेव्हा डॉक्टर नेहमीचा सल्ला दिला जातो की डॉक्टरांच्याकडून सल्ला मिळतो की काय, की इथं आपल्याला प्रेग्नन्सी टर्मिनेट करता येऊ शकते. कारण का, क्रोमोझोमल ॲबनॉर्मिटीज आहेत म्हणजेच पुढे काय होणार, क्रोमोझोमलचा प्रॉब्लेम होऊन म्हणजे ॲबनॉर्मिटीज म्हणजे त्याच्यामध्ये डिसऑर्डर्स किंवा एखाद्या सिव्हिअर सिंड्रोमसुद्धा काय होऊ शकतो याच्यामध्ये निघू शकतो. त्यामुळे इथं काय केली जाते, मेडिकली ती प्रेग्नन्सी टर्मिनेट केली जाते. म्हणजे टर्मिनेशनसाठी आपल्याला काय करावं लागतं, चेकिंग करावं लागतं आणि ज्याच्यामध्ये नको असलेली प्रेग्नन्सी आपण काय करू शकतो, थांबवू शकतो. पण सध्या काय झालं की या अम्निओसेंटेसिसचा उपयोग हा सेक्स डिटर्मिनेशन प्रोसेसमध्ये केला जाऊ लागला. त्यामुळे काय व्हायला लागलं, जो मेल आणि फिमेलचा जो रेशो आहे तो डिस्टर्ब व्हायला लागला. त्यामुळे या अम्निओसेंटेसिस या प्रोसेसवरती सध्या काय आहे, बॅन आहे. म्हणूनच काय केलं, MTP ॲक्ट 1972 नुसार सेक्स डिटर्मिनेशन हे कायद्यानं काय झालेलं आहे, आता गुन्हा झालेला आहे. त्यामुळं याच्यानुसार सेक्स डिटर्मिनेशन करणं हे चुकीचं आहे. कारण मेल आणि फिमेल रेशो काय व्हायला लागला, कमी व्हायला लागला आणि त्याच्यासोबत जास्तीत जास्त MTP केल्यामुळं जी काही मॅटर्नल मदर आहे तिच्या म्हणजे जीवाला सुद्धा काय झालेलं आहे, इथं धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळं ही जी MTP केली जाते ती काय केलेली जाते, फक्त फिटस डेव्हलपमेंटच्या प्रोसेसमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तरच MTP केली जाते. आणि हे काय आहे, याच्यावरती गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे, हॉस्पिटल सजेस्ट केलेले आहेत की ज्याच्यामध्ये MTP ही होऊ शकते. म्हणजेच बर्थ कंट्रोलमध्ये आपण परमनंट आणि टेम्पररी मेथड पाहिल्या, पण त्याच्याच सोबत जर काय आहे, प्रेग्नन्सी आपल्याला अवॉइड करता येऊ शकते या प्रोसेससाठी आपण MTPचा वापर करू शकतो. पण MTPचा वापर हा सेक्स डिटर्मिनेशन प्रोसेसमुळं होऊ न देणं हे काय आहे, याच्यासाठी गव्हर्नमेंटनं जो काही ॲक्ट तयार केलेला आहे या ॲक्टवरती आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की MTP ॲक्ट 1972. इथं आपण हा पाठ संपूया आणि पुढच्या लेक्चरला नेक्स्ट पॉईंट पाहूया.